शाळेत जाताना आम्ही सगळी भावंडं कधी बसनं, कधी रिक्षानं, तर कधी चालतसुद्धा जात असो. पुण्याच्या सिमला ऑफिस वेधशाळेच्या मागच्या बाजूनं एक रस्ता नागमोडी वळणानं पुन्हा जंगली मार्ग रस्त्याला मिळतो. या रस्त्यानं आम्ही वंशी जात असो. या रस्त्यावर पप्पांचे एक चुलत काका यशवंत काका म्हणून होते. त्यांची एक कौलारू छोटेखानी अशी बंगली होती. घरापुढं चांगलं औरस चौरस अंगण, त्यात आंब्याची आणि पेरूची झाड. यशवंत काकाने मी पाहत होतो तसे ते म्हातारेच आठवतात मला. कधी कधी शाळेला जाताना आम्ही मुलं आगाऊपणे त्यांच्या घरात पाणी प्यायला, कधी जांभळं गोळा करायला, तर कधी कैऱ्या वेचायला जात असो. तर हे आम्हा माडगुळकर मंडळींचं पुण्यातलं एकमेव असं नातेवाईकांचं घर. त्यानंतर आधी पप्पा आणि त्यानंतर व्यंकटेश तात्या हे पुण्यात स्थायिक झाले. पप्पांनी मुंबई पुणे रस्त्यावर पंचवटी घेतलं, तर तात्यांनी प्रभात रस्त्यालगत अक्षर उभारलं. आम्ही आमची चुलत भावंडं सगळीच हळूहळू जाणती झालो. आणि मग सगळ्यांचीच पुण्यात एका पाठोपाठ घरं झाली. म्हणजे आता जर पाहिलं ना, तर माडगुळकरांची एक गल्ली निर्माण होऊ शकेल एवढी नातेवाईक मंडळी आता पुण्यात आहे, सेटल झाली आहेत. एवढं सगळं झालं तरी पुण्यात सहज सगळ्यांच्या गाठीभेटी पडतात असं मात्र मुळीच नसतं. उलट या शहरात आल्यावर आम्ही एकमेकांना जास्त परके जाऊ. 77 साली गदिमा निवर्तले आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या स्मृती जपण्यासाठी 78 सालापासून गदिमांचा स्मृतिदिन आम्ही साजरा करायला लागलो. गेली 40 वर्ष 14 डिसेंबरलाच आणि त्यात टिळक स्मारक मंदिराच्या प्रेक्षागृहात हा सोहळा संपन्न होता. महाराष्ट्रातल्या यच्चे आवत साहित्यिकांनी, प्रतिभावंतांनी आजवर या दिवशी कधी ना कधी या सोहळ्यात आपली हजेरी लावली आहे. गदिमांच्या प्रतिभेवर अतोनात प्रेम करणाऱ्या अनेक नव्या लेखकांना, कलाकारांना, वक्त्यांना या सोहळ्यात आपली हजेरी लागावी असं मनापासून वाटतं. अशीच या सोहळ्यापासून आपल्या करिअरला एक नवी झळाळी मिळावी असं ज्याला खूप मनापासून वाटायचं, अशी व्यक्ती म्हणजे माझ्याहून वयानं थोडा मोठा असणारा माझा चुलत भाऊ प्रकाश. तात्यांनीच एका ठिकाणी फार समर्पकपणे लिहिले तसे पप्पा एकत्र कुटुंबाचे मनापासून चाहते. एखाद्या बंगाली शरदचंद्र चॅटर्जींच्या कादंबरीत असतं तसं आपलं भलं मोठं कुटुंब असावं, भरपूर शेतीवाडी असावी, घर मुलाबाळांनी, नातेवाईकांनी भरलेलं असावं. आपल्या पंखाखाली या समृद्ध कुटुंबानं सुखासमाधानानं नांदावं असं त्यांना मनापासून वाटे. कदाचित त्यामुळेच असेल, पण आपल्या भावांनाच नव्हे तर त्यांच्या मुलांना, एवढंच नव्हे तर आमच्या ताईच्या नातेवाईक मंडळींचाही पंचवटीत भरपूर राबता असेल. पप्पांच्या पाठोपाठ असणाऱ्या आमच्या भालचंद्र तथा भालूकाकांची ही 2 मुलं म्हणजे प्रकाश आणि दिलीप, या पोरांच्यावरही ताईनं आमच्या एवढंच प्रेम केलं. परीक्षेच्या अभ्यासाच्या निमित्तानं ही मुलं पुण्यात येत महिनोन महिने राहत. मला आठवतं आहे, दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही पोरं माडगुळला गेलो. तिथल्या पोरांच्या एका गटाचा म्होरक्या माझा थोरला भाऊ शिरू असायचा, तो दुसऱ्या गटाचा प्रकाश. अगदी क्रिकेट खेळण्यापासून ते मारामाऱ्या करण्यापर्यंत सर्व प्रकार चालायचे. प्रकाश खूप हळवाई होता. मला आठवतं आहे, त्यानं मॅट्रिकची परीक्षा दिली. त्या निकालाविषयी त्याला स्वतःला एवढीशी खात्री नव्हती आणि त्या काळात मार्कही इतक्या सढळ हाताने वाटले जात नसत. त्याच्या निकालाची तारीख जवळ आली तेव्हा तो पुण्यातच होता. कुठल्या तरी ओळखीतून त्याचा निकाल 1-2 दिवस आधीच कळला तशी आम्ही सगळी भावंडं ओरडतच पंचवटीच्या वरच्या मजल्याकडे धावलो. तो बिचारा एकटा तिथे चिंतातूर होऊन बसला होता. तो पास झालाय असा आनंदाने ओरडत आम्ही वरच्या हॉलमध्ये गेलो, मात्र
तो इतका बावरला की हमसाहमशी रडायलाच लागला. मॅट्रिक झाल्यावर सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात त्यानं प्रवेश घेतला. कॉलेजचं वारं लागल्यावर थोडा बेफिकिरही राहायला लागला. पप्पांच्या दृष्टीतून अशा गोष्टी कधीच सुटत नसत. त्यांच्या एका सांगलीच्या कार्यक्रमाला तो गेला होता. त्याचं वर्णन अख्ख्या किल्ली फिरवत आला होता असं त्यांनी आमच्यापाशी अगदी अचूकपणाने केलेलं होतं. परिणामी प्रकाशला अभ्यासात एका दुसरी गट्टांगही खावी लागली. पण त्यानंतर तो अभ्यासासाठी पुण्याला आला तेव्हा मात्र तो पूर्ण बदलला होता. बालूकाकानं म्हणजे त्याच्या वडिलांनी किती अवघड परिस्थितीत त्याच्या शिक्षणाचा खर्च चालवला होता याची त्यानं एकाएकी जाण आली असावी. मग मात्र आम्ही सगळे ख्याली खुशालीत मग्न असलो तर तो मात्र अभ्यासात गडलेला असायचा. बोल बोल म्हणता तो चांगल्या गुणांनी द्विपदवीधर झाला. त्या मुली सांगून यायला लागल्या. गंमत म्हणजे अनेकदा त्याच्याबरोबर मुलगी पाहायला मी जात असे. मुलगी नापसंत असली तर तो तिला गमतीशीर नावं वगैरे ठेवायचा. उदाहरणार्थ एका गोऱ्या पान पण जाडजूड मुलीला त्यानं ससा असं नाव ठेवलं होतं. असं करता करता महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या आद्य या थोड्याशा वेगळ्या आडनावाच्या मुलीशी त्याचं लग्न जमलं. पाठोपाठ नाशिकजवळचा निफाड या साखर कारखान्याच्या गावी त्याला छानशी प्राध्यापकाची नोकरी लागली. सारं कसं मराठी मासिकातल्या कौटुंबिक कथेसारखं. खरं सांगायचं तर आम्हा सगळ्या भावंडात अगदी पहिल्यांदा सेटल झालेला असा तोच. बायकोनं त्याला चांगली शिस्तही लावली, इतकी की कधीकधी तो विमनस्क दिसला तर आम्ही त्याच्याच शब्दात त्याला चिडवायचो, पक्या लेका बायकोनं खिदाडलं वाटतं तुला. मी तर त्याच्यावर एक कसा काल्पनिक संवादही तयार केला होता बरं का. तो असा की मी ज्योतिवहिनीला म्हणजे प्रकाशच्या बायकोला विचारतो, अगं प्रकाश कुठं आहे? त्यावरती उत्तर दिले, हां कुठे गेले म्हणायचे, आत्ता तरी तर भांडी घासत होते. गेले वाटतं आडावर कपडे धुवायला. एव्हा शिरूनं जिप्सी नावाचं एक मासिक सुरू केलं होतं. त्यात प्रकाश अतिशय उत्तम कविता लिहायचा. आमच्या पार्टीत त्या कवितांची भरपूर चेष्टा व्हायची. एका कवितेत शेवटची ओळ होती, आणि मी सती जातो. त्यावरून मग अरे पक्याला बोलू नका तो सती जाईल अशी गंमत चालायची. वर्षामागून वर्ष जात होती. प्रकाश आता निफाडून सटाणा नावाच्या एका नाशिक जिल्ह्यातल्या गावात छान स्थिरावला होता. प्राध्यापक म्हणून त्या भागात त्याला चांगलं नावही मिळालं होतं. वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं वगैरे द्यायचा. त्याच्या कविताही चांगल्या प्रतिष्ठित मासिकातून प्रसिद्ध व्हायला लागल्या होत्या. कधी शटी षण्माची भेटला तर म्हणायचा, अरे बाबा मला पुण्यात व्यासपीठ हवं आहे रे. मी येस येस वाय नॉट असं म्हणून तोंड भरून होकार द्यायचा. पण का कोण जाणे त्याची वर्णी काही केल्या लवकर लागत नव्हती. आमच्या परिवारातले अनेक समारंभ अलीकडे पुण्यातल्या श्रेयस हॉटेलात होतात. साल नक्की आठवत नाही, पण 85-86च्या सुमाराला अशाच एका समारंभाला प्रकाश मला भेटला. तेच पण थोडंसं रागानं किंचित विषादानं बोलला. मग मात्र मी धडपड केली आणि त्याच वर्षीच्या गदिमा स्मृती समारोहात त्यांनी गदिमांविषयी बोलावं असं आमच्या विश्वस्त मंडळाशी बोलून निश्चित केलं. तारखेच्या 10-15 दिवस आधीच त्याचा फोन आला. थोडं टेन्शन आलं आहे रे, म्हणाला. तुला मुद्दे वाचून दाखवतो. मी म्हटलं हॅट रे. मी त्याला दिलासा देण्याच्या दृष्टीनं म्हणालो, अरे माडगुळकर वाईट बोलूच शकत नाहीत, बिनधास्त बोल. एव्हा दिलीपचं म्हणजे त्याच्या धाकट्या भावाचंही पुण्यात घर झालं होतं. प्रकाश एक दिवस आधीच पुण्याला पोचला. त्याचा मला फोन आला, यार मला सांभाळून घ्या रे, मला टेन्शन आलं आहे. तुला घरी येऊन एकदा लिहिलेलं वाचून दाखवू का? त्यानं थोडं काळजीच्या सुरात विचारलं. सोड रे, श्रोते आपल्यापेक्षा शहाणी नाही तेवढं लक्षात ठेवून म्हणजे झालं. मी एखाद्या डोड्डाचार्यासारखं त्याला सांगितलं. खरं तर टेन्शन घेण्यासारखी थोडीशी परिस्थिती होती खरी, कारण त्या वर्षीचा पुरस्कार शांताबाई शेळक्यांना होता. गोनीदांसारखे मान्यवर उपस्थित राहणार होते आणि श्रोत्यांमध्ये चक्क लताबाई आणि आशाबाई. मध्यांतरानंतर हृदयनाथ मंगेशकरांचा कार्यक्रम होता. 14 डिसेंबरला सायंकाळी 4च्या सुमाराला प्रकाश थिएटरवर आला.
निळा कोट वगैरे घालून छान दिसत होता. काय रे, आज भाषण करायचं म्हणून काय पावडर बिवडर जास्त लावून आलास का काय? मी गमतीनं विचारलं. अरे पावडर कसली, थंडीनं चेहरा फुटलाय. पण बाबा, खरंच एकदा वाचून दाखवू का रे? काय आलं तुमच्या पुण्याचा ऑडियन्स म्हणजे. सोड रे, मी सांगितलेलं तत्त्व लक्षात ठेव आणि बिनधास्त बोल. मी त्याला पुन्हा बकअप करण्यासाठी म्हटलं. तो ग्रीन रूमकडे निघून गेला. यावर्षी समारंभाला भयानक गर्दी झाली होती. इतकी की टिळक स्मारक मंदिराच्या कर्मचारी वर्गाला बाहेरचं गेट बंद करून घ्यावं लागलं. प्रकाश अप्रतिम बोलला. अनेक वर्षात पपांच्या साहित्याचं इतकं सुंदर परिशीलन मी ऐकलेलं नव्हतं. श्रोत्यांमध्ये बसलेले गोनीदा, मंगेशकर कुटुंबीय, सारे गदिमाप्रेमी प्रकाशचं भाषण एकचित्तानं ऐकण्यात रंगलेले होते. त्याचा तो आवेश, ती भावनाकुलता अनुभवताना माझे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. बघता बघता त्याचं भाषण संपलं. अध्यक्षांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन प्रकाशचा सत्कार झाला. विलक्षण कृतार्थतेचे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. मध्यांतर झालं. आलेले सारे मान्यवर प्रकाशचं कौतुक करण्याकरता ग्रीन रूममध्ये जमले. आलेला प्रत्येक प्रतिभावंत प्रकाशचं मनापासून कौतुक करत होता. खरोखरी अत्यंत आदरणीय असणाऱ्या त्या व्यक्तिमत्वांना प्रकाश पायाला हात लावून नमस्कार करत होता. गोनी दांडेकरांनीही प्रकाशचं कौतुक केलं. त्यांना नमस्कार करण्यासाठी प्रकाश त्यांच्या पायाशी वाकला आणि तो पुन्हा उठलाच. तिथंच दगडासारखा जड होऊन कोसळून पडला. रंगमंचावर धावाधाव झाली. प्रेक्षकातल्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं. फारशी वाच्यता न करता कार्यक्रम पुढे चालू करण्यात आला. सामानाच्या लिफ्टनं आम्ही प्रकाशला खाली आणायचं ठरवलं. काहीतरी पांघराळे त्याच्या अंगावर, कुणीतरी सुचवलं. मी काही म्हणायच्या आत नुकतीच मिळालेली सत्काराची शाल कुणीतरी त्याच्या अंगावर पांघरली. कोणाची तरी गाडी आली. मी आणि प्रकाशचा धाकटा भाऊ देव गाडीत बसलो. प्रकाशचं जड झालेलं डोकं माझे साडू कॅप्टन जयंत तोकाने आपल्या मांडीवर घेतलं. हा माणूस एक तुम्हाला सांगू का, देवदूतासारखा अनेक प्रसंगी माझ्या साह्याचं धावला आहे. गाडी वेगानं हरजीवनदास हॉस्पिटलकडे नेण्यात आली. इकडं हृदयनाथांचे सूर टिळक स्मारक मंदिरात सुगंधासारखे पसरत होते आणि तिकडे हरजीवनदासमध्ये डॉक्टरांनी निराशेनं मान हलवून सांगितलं, ही इज नो मोअर. सन्मानाची शाल प्रकाशच्या अंगावर पांघरलेली होती. सत्काराचा हारच त्याच्या पार्थिवाला मी अर्पण केला. मन पपांच्याच ओळी आक्रंदून म्हणत होतं, अजून आहे तिलक कपाळी, अजून आहे तिलक कपाळी, सत्काराच्या गळ्यात माळा, तोच अचानक काय घडे हे, चैतन्याचे होय कलेवर, चैतन्याचे होय कलेवर.